ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काल कोल्हापूर दौऱ्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरती जात अभिवादन केले। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना हाके यांनी सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती निशाणा साधला। जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी हा आमचा आगामी आंदोलनाचा मुद्दा असणार असून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर आमचा शब्द पाळणार नसतील तर आम्ही देखील सज्ज असल्याचं हाके यांनी म्हटलंय। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमेदवार पाडण्याचा इशारा दिलाय। याला आमच्या शुभेच्छा असल्याचा खोचक टोला देखील हाके यांनी लगावलाय। खरं तर पन्हाळगडावरती आज शिवा काशीदांची वीर शिवा काशीदांची आज पुण्यतिथी आहे आणि त्या औचित्य डोळ्यासमोर ठेवून आमचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे, नवनाथाबा वाघमारे, आमचे पुण्याचे उपोषणकर्ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि आमची सगळी मंडळी आम्ही सगळी मंडळी पन्हाळगडावरती शिवा काशीदांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलो आहोत। आणि ते अभिवादन केल्यानंतर आम्ही आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर आलो आहोत आणि या आमच्या ओबीसी बांधवांना कुठंतरी संबोधित करावं, आपल्या हक्क अधिकाराविषयी त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करावी, संवाद साधण्यासाठी आलोय। खरं तर मुंबई जाम करण्यास देखील इशारा तुम्ही दिला होता। कसं बघता हे सगळं आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, आता हा तुमच्या या मुंबई जाम करण्यापर्यंतच्या इशाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेला कसं पाहते? सगळे सोयरे हा जो अध्यादेश शासन आणून पाहतोय हा बेकायदेशीर आहे, घटना विरोधी आहे आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं फक्त ओबीसीचं विजयंतीचं आरक्षण धोक्यात येणार नाही तर एससी आणि एसटी आमच्या दलित बांधवांनी आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण धोक्यात येणार आहे। आणि माझ्या महाराष्ट्रातल्या या 12 करोड जनतेला माझं विनम्र असं म्हणजे कळकळीचं आमचं म्हणणं आहे की आज रोजी सगळे ही भाषा आम्ही समजू शकतो ना। एससी एसटीचं रिझर्वेशन देत असताना, विजयंतीचं ओबीसीचं आरक्षण देत असताना सगळ्याचा आम्ही समजू शकतो, पण सोयरे कुठून आणले? जर एखाद्या आमच्या दलित बांधवानं, एखाद्या मुलानं जर एखाद्या उच्चवर्णीयाबरोबर लग्न केलं असेल तर त्या सोयऱ्याचा धागा पकडून तुम्ही सर्व उच्चवर्णीयांना एससीचं आरक्षण देणार, ओबीसीचं आरक्षण देणार? शासनानं आपली भूमिका यावरती या महाराष्ट्राला जाहीर करावी। फक्त ओबीसी विजयंती नाही तर दलित बांधव आणि आदिवासी बांधवसुद्धा संभ्रमित आहेत। त्यामुळं शासन हे बघा, सगळे सोयरे कुठल्या कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये आहे, कुठल्या एवढी जजमेंट झालेत या देशभरामध्ये, कुठल्या जजमेंटमध्ये सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आहे का? या महाराष्ट्राला कोण कायदेशीर सल्ला वगैरे देतं की नाही देतं? काही करायचं कोणतरी एखादा सुमार दर्जाचा माणूस ज्याला आरक्षण माहिती नाही, आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कोणत्या परिस्थितीत दिलं जातं, त्याचे निकष काय असतात आणि कुणाला देण्याचा अधिकार आहे, या गोष्टी सगळ्या ठाप्यावर बसवून एक माणूस उडतो, झुंडच्या झुंड गोळा करतो, आम्हाला द्या नाही तर आम्ही तुमचं सगळं संपवू म्हणतो। हा खरं तर घटनेला चॅलेंज आहे, इथल्या दीनदलितांच्या ओबीसींच्या आरक्षणाला चॅलेंज आहे। त्यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टी पडलेल्या नाहीत तर त्यांना इथलं ओबीसी विजयंती एसबीसी दलितांचं घटनात्मक चौकट रिझर्वेशनची मोडायची आहे, जबाबदारीनं बोलतोय। आणि जर यावरती जर कुठली गदा येणार असेल तर या महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव तर येईलच, भटक्या विमुक्त जाती जमाती तर येतीलच, पण आमची आंबेडकरी जनतासुद्धा या मुंबईमध्ये येईल।